का सापडेचा नाही तो सुचेत, पण आपल्याला हात उचलतो, दिनावर हात उचलतोय. या दोघी खुन्नस का देत आहेत? मणीचा अवतार हल्ला तर नाहीये ना? यांना काही डाऊट तर नाही आलाय ना? अर्जुन झोपला पण काय झालंय? हे दोघी जणी एकदम गप्प गप्प. हा? हे झालंय? माझं काही चुकलंय का? माझ्यावर रागावलाय का तुम्ही दोघी? आई, अगं तू तरी सांग. का वागतोस तू असं? काय चाललंय तुझ्या मनात? सांगशील? का असे धक्के देतोयस आम्हाला? मणी सर, अजून काय लपवणार आहात तुम्ही आमच्यापासनं? काय लपवलं? काय लपवलं? तू आम्हाला सांगितलंस की गुंडांनी तुझ्या हातातनं पेपर हिसकावून घेतले आणि तू वकिलाला फोन करून ट्रू कॉपी बनवायला सांगितलं होतंस ना आम्हाला? हा, आज वकील स्वतः इथे आले होते आणि ते म्हणाले की तू त्यांना काहीच सांगितलेलं नाहीयेस. आणि ते तर म्हणाले की त्या दिवसानंतर तुम्ही त्यांना एक फोन सुद्धा केला नाही, म्हणून ते भेटायला इथे घरी आले होते. ते आलं माझ्या लक्षात आलं. ते काहीतरी गैरसमज झाला असेल वकिलांचा. मी काम करतो ना, मी जातो बोलतो त्यांच्याशी आणि जो काही गैरसमज झालाय तो दूर करून येतो. पाहिलं मॅडम, पाहिलं ते कसे वागतात? जेव्हा जेव्हा मी यांच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा हे खोटे बोलतात. मला यांच्यावर विश्वास ठेवायला भीती वाटतेय. कुठे स्वानंदी? स्वानंदी, गेल्या दोघे उचकून गेले. परत यांच्या मागे मागे करा. त्या म्हाताऱ्याला जो कागद पाहिजे तो याच दोघी मिळवून देणार आहेत. त्याच्याहून अडकलो आहे मी. डॅड, तुम्ही खरंच खूप सॉलिड आहात. म्हणजे हा दिन्या तुम्हाला तिथे दिसणं, हा इतका मोठा प्लान तुमच्या डोक्यात येणं, तो एक्झिक्यूट करणं, तुम्ही कमाल आहात. मॉम, बघ ना, डॅडनं आपल्याला म्हणत सुद्धा लागू दिली नाही सगळ्या गोष्टींची. हो ना, ताकास तूर लागू दिला नाही तुम्ही आम्हाला. पण तुम्हाला त्याची काही किंमत आहे का? मी एवढं सगळं प्लॅनिंग करतो, एवढी मोठी रिस्क घेतो, बरे सगळं कोणासाठी करतो? तर तुमच्यासाठी. सुजितराव, तुम्ही लांब कुठेतरी तुम्हाला काहीतरी संकट दिसतं तर तुम्ही जवळ बोलवता आणि त्याला कवटाळता. तुम्ही सुद्धा असा मूर्खपणा करता की प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये अडकता. बरं, ह्या सगळ्यातनं कोण सोडवतं? तर मी सोडवतो. त्या घरासाठी आजपर्यंत मी काय काय नाही केलं सांगा ना. पण तुमच्या दोघांचा विश्वास काय मी कमवू शकलो नाही आणि म्हणून सगळे माझे प्रयत्न व्यर्थ जातात. कळतो पण वळत नाही. पण ह्यावेळी मला माफ करा. ह्या वेळेला प्रश्न माझ्या नातवाच्या कस्टडीचा होता म्हणून मी जास्त चिडले. डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुम्हाला खूप बोललो, वाटेल तसं बोललो. तुम्ही न बघता पेपर्सवर सह्या केल्यात, त्यामुळे मी तुमचा अपमान सुद्धा केला. सॉरी डॅड. आय वॉज सो रॉंग. आय वॉज सो फुलिश. खरंच सॉरी. एक मिनिट, ते सगळं राहू दे. तुम्ही सांगा, हा दिन्या इकडे, मग खरा मणी कुठे आहे?
म्हणजे तो जिवंत आहे की त्याचं झाड लावलंय तुम्ही. आहे तू जिवंत आहे. कसं आहे ना, जोपर्यंत मणी आपल्याला हे सांगत नाही की ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स त्यांनी कुठे ठेवले, तोपर्यंत त्याला जिवंत ठेवावं लागणार आहे. दिन्या सुद्धा त्याच्या परीनं प्रयत्न करतोय ते पेपर्स मिळवायला. आणि शालिनी, तुम्हाला सांगतो, एकदा का ते पेपर्स आपल्या हातात आले आणि अर्जुनचा आपल्याला ताबा मिळाला की हा दिन्या त्या दोघींना यमसदनी पाठवणार आहे कायमचा. आणि मग हा चॅप्टर आपल्या आयुष्यात कायमचा बंद. डॅड, हा किती ब्रिलियंट प्लॅन आहे. पण या सगळ्याचा संशय तुमच्यावर नाही का येणार? येऊ शकतो ना, पण मी जर येऊन दिला तर ना. इतकी वर्ष राजकारणात आहे, ते काय उगाच नाहीये. आणि मी असं काहीतरी घडवून आणीन ज्यामुळे त्यांचा मृत्यू अपघातीत झाला असं सगळ्यांना वाटेल. माझा त्याच्याशी काहीही संबंध नसेल. डॅड, खूपच कमाल प्लॅन आहे. थँक्यू. पण डॅड, म्हणजे हा प्लॅन एक्झिक्यूट होण्यासाठी अजून किती दिवस लागतील? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काही मदत करू? काही नको सुजितराव, मला तुमची मदत नकोय. तुम्ही मदत न करणे हीच माझ्यासाठी मदत असणार आहे. आणि बघा, तुम्ही याच्यात उगाच लक्ष घालू नका. येस डॅड. हा दिने आत्ताच तर गेला आणि लगेच फोन का करतोय? काही गडबड तर नाहीये ना? डॅड, अहो, मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवून आणते. सुजित, काहीही म्हण, काका ना कमाल आहे. अँड नो डाऊट इतके वर्ष ते पॉलिटिक्स मध्ये टिकून राहिले. काय कमाल टोक आहे, कमाल. नाही म्हणजे सगळं करून नामानिराळ कसं राहायचं ना, हे त्यांना बरोबर माहिती. ही इज जस्ट अमेझिंग. हा सुजित, जस्ट अमेझिंग.